नमस्कार नमस्कार. सर, तुमचं पूर्ण नाव सांगा. सोमनाथ दत्तात्रय कुंडे, राहणार भोसरा, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव. धाराशिव. तर आज तारीख आहे 30 एप्रिल 2025 आहे. आपण तुमच्या शेतामध्ये जानेवारी महिन्यामध्ये व्हिजिट केली होती, हो सर. बरोबर आहे ना? मी मंचकांना आणि बचाटे सर रात्री आलो होतो तुमच्या शेतामध्ये दिवसमाळ टायमाला, हो आणि त्यावेळेस आपण तुमच्या प्लॉटची व्हिजिट केली होती हो आणि 1 एकरसाठी ग्रीन प्लॅनेट कंपनीचे खतं वापरण्याचं आपलं ठरलं होतं. हो. 2 एकर कारण- प्लॉट आहे, त्याच्यामध्ये 1 एकर हां, तुमचा. कारण एकर तुमचा हा पहिला वर्ष आहे. हो, ग्रीन प्लॅनेटचा जे परिचय व्हायचा आहे तो वर्ष पहिला आहे, पहिला. आणि मग त्याच्यासाठी तुम्ही 1 एकरसाठी तयार झालात. हो. आणि 1 एकरसाठी काय काय ट्रीटमेंट दिली सर? भूमी पॉवर हां, 12 किलो बरं. आणि एक प्रीमियम दिलेला आहे. 1 प्रीमियम हो. हे मिक्स करून आता हे पश्चिमेकडून इथंपर्यंत टाकलं आहे, इथपर्यंत. इथंपर्यंत टाकलं आहे. हो. आणि इथून इकडं तुम्ही रासायनिक टाकलं आहे. रासायनिक. रासायनिक कोणतं टाकलं तिकडं? इकडे 10-26-20 अच्छा, सुपर हां, युरिया. युरिया हे 3 टाकले. हो. त्याच्या अगोदर रोपं लावल्यामुळे तुम्ही आळवणी केली ती एक, हो. कोणती केली ती? ह्युमिक ॲसिड आणि 19 हे सगळ्यालाच केली होती. हो. दुसरा डोस मात्र तुम्ही आपलं भूमी पॉवर आणि प्रीमियम. ग्रीन ब्रँडची 1 एकरसाठी वापरलो, हां, 1 एकरसाठी रासायनिक वापरलो. बरं. आता हे जे वापर झाला आहे त्याचा नेमका फायदा काय झाला मग? एक तर फुटव्याची संख्या वाढली हं, कम्पॅरेटिव्ह, म्हणजे ते रासायनिक खताच्या इकडं comparative. हां हां आणि दुसरं पानाची साईज पण मला फरक जाणवतोय. हां. फरक म्हणजे काय जाणवतं पानामध्ये फरक काय? पानाची जी जाडी रुंदी आहे ना, हां, त्याच्या कम्पॅरेटिव्ह हे ग्रीन चांगले आहे म्हणजे. हे आणि- ग्रीनरी जास्त आहे असं हो. तुमचं म्हणणं आहे, हो. पान पसर आहे असं पण म्हणणं आहे. हो. आपला हा प्लॉट जो आहे इकडून आता बघितलं तर आपण हं. आता आपण जे थांबलो सेंटरला थांबलो हं. इथंपर्यंत प्लॉट जो आपला ना हिरवा आहे, हो. आणि याच्यानंतर इकडं ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस पान पिवळं दिसतंय. हो. इकडं पण पान आहे, परंतु पानाचा जो जाडी आहे ते कमी आहे. हो. आणि प्लॉट समानता दिसतो. हां इकडे पण बघायचं, हां, आपण डाऊन आहे की नाही? हा अप आणि डाऊन आहे, म्हणजे कमी आणि जास्त. थोडं बजेट सर इकडे आहे बरं. हा इकडे जर बघायला रासायनिक जर बघलं तर प्लॉट अप अँड डाऊन आहे. हां, आणि इकडे बघा समान लेवल दिसते. 1 मिनिट. हां, इथून ग्रीनरीमध्ये पण फरक आहे आणि प्लॉट एकसारखा आहे. हो. फुटवे संख्या किती असेल एका ठिकाणी? सध्या सर फुटव्या संख्या 10 ते 12 आहे. आता इथं तुमच्या समोरच आहे फुटवा. हो. बजेट सर मोजा बरं किती आहे जरा. सावकाश मोडल. 1 हं, 2 हां 3 हां 4 5 6 सात 7 8 9 10 11. 11. आता सगळीकडेच असं आहे का? हो, का कुठं सगळीकडे. कमी जास्त पण आहे? सगळीकडे हां, आहे. फुटवा चांगला आहे. बरं. आता इथं तो तुमचे बंधू आलेत. नाव काय भैया? लक्ष्मण शेषराव पाटील. तुमचं किती एकर ऊस आहे? 2 एकर आहे. 2 एकर आहे. तर तुम्हाला इथं नेमका फरक काय दिसतो? 1 एकरमध्ये जे तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे जे आहे ना, हां. 1 एकरचे ऊसाची समानता आहे. हां आणि जे पलीकडचे आहे ते कमी जास्ती आहे. हां, आणि ऊसाची जे पानाची जाडी बघायला गेलं तर हिची जाडी जास्त आहे. पानाची जाडी जास्त आहे, रुंदी पण जास्त आहे, आणि जाडी पण जास्त आहे. इकडं पानाची रुंदी कमी आहे. रुंदी कमी आहे आणि जाडी पण कमी आहे. कमी आहे. आणि खालून बघायला गेलं तर ऊसाची जाडी जास्त आहे. इकडं खाली ऊसाची जाडी जास्त आहे हां. आणि इकडल्या साईडला ऊसाची जाडी कमी आहे. कमी आहे. म्हणजे आपला जो प्रयोग करायचा होता 1 एकर ग्रीन प्लॅनेट टेक्नॉलॉजीचा नेमका फायदा का होतो शेताला, याचा आपण स्टडी म्हणूनच हा प्लॉट केला आहे, राईट आहे. बरोबर आहे ना? हो. स्टडी म्हणूनच केला आहे. आता तुम्ही जे ग्रीन प्लॅनेट कंपनीचे खताची परीक्षा घेतली याच्यामध्ये ग्रीन प्लॅनेट कंपनीच्या खताला किती टक्केवारी द्याल तुम्ही? म्हणजे किती टक्के हे व्यवस्थिशीर वाटलं तुम्हाला? तर 100% म्हणलं तरी काय म्हणजे चालेल, का हरकत नाही. हां 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 हां, रिझल्ट दिसू लागला आता. दिसू लागला. हां. आणि आपण ट्रीटमेंट कधी केली? आपण हे केली फेब्रुवारी एंड. फेब्रुवारी, म्हणजे 2 महिने झालं आपण डोस दिला आहे. 1.5 ते 2 महिने झाले. त्याच्यानंतर आपण इथं काहीच नाही केलं, काहीच नाही. बरोबर. तर हे वापरून तुम्ही समाधानी आहात? हो हो. इतर शेतकऱ्यांना काय संदेश असेल? नाही, ग्रीन प्लॅनचे म्हणजे आहेत, म्हणजे प्रोडक्ट चांगले आहेत, हां, रिझल्ट आहे. तुम्ही फर्स्ट टाइम युजर आहात ना सर? फर्स्ट याच्या अगोदर तुम्ही वापरलेलं नाही? टाइम असल्यामुळेच आपण 1 एकरवरती 1 एकरवरती प्रयोग केला आहे. तर आता पुढं हाच डोस कंटिन्यू करायचा विचार आहे का? 100% सर. बरं, आता सर्वच ऊसाला हा
सगळ्यालाच करायचं आता. करायचं, कारण फरक जाणून लागला त्याच्यामुळे आपण सर्वच ह्या ग्रीन पॅन्टचा वापर करण्यासाठी जाणार. ओके ओके ओके. तर ग्रीन प्लॅन कंपनीचा एक उद्देश आहे विषमुक्त अन्न आणि रसायनमुक्त शेती. त्याचसोबत आज नुसतं रासायनिक खत जर वापरलं तर उत्पादन वाढत नाही. इथं उत्तर इथंच आहे, बरोबर आहे का? बरोबर. त्याच्यामुळं थोडं केमिकल आणि थोडं ग्रीन पॅन्ट जर वापरलं तर 100% उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते. आणि तुम्ही हा प्रयोग केला त्याच्याबद्दल कंपनीकडून तुमचे धन्यवाद. नमस्कार.